छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। हर 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 हर। तो ब्राह्मणपती पालक सिंहासनाधीश मराठा साम्राज्य म्हटलं आहे आमच्या मुलकात नुसता कल्पनेचा घोडा फिरवणं सुद्धा मुश्किल आहे। शिवरायांना या गनिमी काव्यात सह्याद्रीच्या घाटाकिंडीचं महत्व तर अनन्यसाधारण आहे। त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। मी या कर्जत खालापूरचे माननीय कार्यसम्राट स्वागत करायचं आहे। आमदार साहेबांचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे। पराभव केला आणि त्यांना ही खिंड सोडावी लागली। त्याच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण परिसराला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मला विशेषतः या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा उल्लेख केला पाहिजे। हा इतिहास त्यांच्या लक्षात आल्यानंतर किंवा आठवणीत असल्यामुळं या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं अतिशय चांगलं स्मारक उभं राहावं अशा पद्धतीची त्यांची इच्छा होती आणि पालकमंत्री या नात्यानं मला असेल, थोरवे साहेबांना असतील, आमचे इथं उदय सावंत आहेत, संतोष पाटील आहेत, या सगळ्यांना इथं जाऊन स्पॉटवर चर्चा करून जी आमदार साहेबांनी मागणी केली होती ती कशी पूर्ण करायची या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा अशा पद्धतीचे त्यांचे आदेश होते। आणि म्हणून उद्याचा आनंदोत्सव साजरा करायच्या पूर्वसंध्येला मी या ठिकाणी पालकमंत्री या नात्यानं आलो, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा केली आणि जबाबदारीनं सांगतोय की जगातला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पहिला असा पुतळा असणार आहे की त्यांच्या पाठीवर बाणाचे भाते, एका हातामध्ये धनुष्य, म्हणजे थोडक्यात धनुष्यबाण हातात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा हा उमरखिंडीमध्ये करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीनं एकनाथ शिंदे साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। त्याची जागा असेल, त्याच्यामध्ये अजून काही डेव्हलपमेंट करायचे असेल तर ते तिथले सरपंच, पूर्वीजांनी या ठिकाणी एक स्तंभ उभा केलेला आहे विजय स्तंभ, ते आमचे शिवदुर्गवालीची संघटना आहे लोणावळ्याची, ते सगळे सहकारी असे सगळे एकत्र बसून याच्या परिसराचा कायापालट कसा करायचा, सुशोभीकरण कसं करायचं याच्यावरती चर्चा करतील। सरपंचांनी जे निवेदन दिलेलं आहे ते इथं नदीवर साखरो पाहिजे, सभागृह पाहिजे, त्याच्यानंतर पुतळा झाल्यानंतर अजून सुखसोयी पाहिजेत, तर त्याच्यावर देखील सरकार योग्य तो निर्णय घेईल। परंतु हा पैशाचा मुद्दा नसून हा भावनेचा मुद्दा आहे आणि याला जेवढे पैसे लागतील तेवढे मुख्यमंत्री महोदय द्यायला तयार आहेत। हा संदेश घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी आज मला या ठिकाणी पाठवलेलं होतं आणि म्हणून मला सांगताना आनंद होतोय की उंबरखिंडमध्ये जी लढाई झाली ते गनिमी काव्याचं एक मूर्तिमंत उदाहरण होतं। धनुष्यबाणानं भाल्याने ती लढाई लढली गेली होती म्हणून देशातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ हातामध्ये धनुष्यबाण असलेला पुतळा हा महाराष्ट्राच्या उमरखिंडी या ठिकाणी उभा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। लोकशाहीमध्ये कोणालाही कुठं सभा घ्यायच्या, म्हणजे लोकशाहीमध्ये ते घेऊ शकतात अशी त्यांना मुभा आहे, पण लोक त्यांचं किती ऐकणार आहे ते मतदानानंतर कळणार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या लोकशाहीच्या कुठच्याही आयुधावर मी गदा आणणार नाही किंवा त्याच्यावर बोलणार नाही। परंतु काही लोकांचे व्हिडिओ जे तुमच्या माध्यमातूनच आम्ही बघितले पूर्वी, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी हा उठाव करायच्या अगोदर किंवा कोण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मांडीवर जाऊन बसलेला आहे, शरद पवार साहेब कशी शिवसेना संपवत आहेत, शरद पवार साहेबांच्या अधीन कसे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख गेलेले आहेत, ह्याचं भाषण ना एकनाथ शिंदे साहेबांनी केलं होतं ना आम्ही कोणी केलं होतं। आज जे रायगडाच्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये उबाठाचा बालेकिल्ला आहे म्हणून सांगणारी काही लोक आहेत ते शरद पवारांवर असा आक्षेप घेत होते, पवार साहेबांवर असा आक्षेप घेत होते की त्यांनी पूर्ण शिवसेना ताब्यात घेतलेली आहे। मग त्या काँग्रेस पक्षानं जी शिवसेना ताब्यामध्ये घेतलेली होती त्या जोखडातनं मोकळी करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। धनुष्यबाण आमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे लोकशाहीत कुणी किती सभा घेतल्या तरी मतदार हे आमच्या सोबत आहेत
आहेत त्याच्यापेक्षा आमदार आमचे महाराष्ट्रामध्ये नक्की वाढतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.